मालेगाव चाळीसगाव रस्ताच बनला अपघाताचा कर्दनकाळ। गेल्या 4 दिवसांपासून सायने फाट्यापासून ते दहिवाळ येथील शनी मंदिरापर्यंत 20 ते 22 लहान मोठे अपघात, अनेक जण जखमी। मालेगाव चाळीसगाव महामार्गावरील म्हालनगाव फाट्यापासून आज गुरुवारी भीषण अपघातांची मालिका घडली। रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे किंवा पाऊस सुरू असताना रस्ता ओला असतानाच अवघ्या काही वेळात एसटी बस, पिकअप आणि प्रवासी वाहन असे सलग 3 अपघात घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। मालेगाव बोरकुंड महामार्गावरील MH14 BT 3558 क्रमांकाची एसटी बस अचानक घसरून पलटी झाली। बसमध्ये सुमारे 40 ते 45 प्रवासी होते। या अपघातात 10 ते 12 प्रवासी जखमी झाले असून सर्व जखमींना मालेगाव येथील सुविधा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। त्यानंतर सौंदालने येथील नागरिकांना लग्न समारंभासाठी दापुरेकडे घेऊन जाणारी MH15 EG 3744 क्रमांकाची पिकअपही त्याच ठिकाणी पलटी झाली। वाहनात 7 ते 8 प्रवासी होते, त्यापैकी एक जण गंभीर जखमी तर इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे। वाहन चालकाने रस्त्यावर ब्रेक न लागल्याने अपघात झाल्याचा दावा केला आहे। याच दरम्यान MH14 LX 4020 क्रमांकाची विठ्ठलवाडी बोदवड एसटी बस महामार्गावरील प्रवासी घेऊन जात असताना नियंत्रण सुटून रस्त्याखाली उतरली। वाहनात अंदाजे 10 ते 12 प्रवासी होते। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। एकाच ठिकाणी सलग 3 अपघात घडल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला। रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे हे अपघात घडल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात असली तरी अजून कोणते कारण असू शकतात हा विषय चर्चेचा ठरत आहे। बघूया नेमकं काय घडतंय मालेगाव चाळीसगाव महामार्गावर। पुढून गाडी आली, मी ब्रेक मारायला लागलो, ती डायरेक्ट खाली सरकून गेली। कसं काय सरकले अचानक, म्हणजे काही कारण? रस्ता बरोबर नसल्यामुळे हे झालं आहे। काय झालं? रस्ता बरोबर नाही आहे, ऑइलिंग रस्ता आहे। हां, जसं ब्रेक दाबला तसं पूर्ण गाडी खाली